व्हायरल होण्यासाठी लोक नवनवीन गोष्टी करत असल्याचं आपण दररोज बघतो. पण आता एका तरुणीने असा विचित्र दावा केला आहे की त्याने साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ती तरुणी तिच्या व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आहे. इतकंच नाही तर तिला पाहण्यासाठी लोकांनी तिच्या घराबाहेर रांगा लावल्या आहेत. ही मुलगी स्वतःला नागिन असल्याचं सांगत आहे. ती गेल्या 72 दिवसांपासून बेपत्ता होती. ती एका गुहेत सापडली. झारखंडच्या गढवा जिल्ह्यातील नीलम नावाची तरुणी गेल्या 16 मे रोजी रात्री घराजवळील मंदिरातून बेपत्ता झाली होती. ती 72 दिवसांनी घरी पोचली. नीलमचे वडील विश्वनाथ ओराव यांनी सांगितले की मंदिरातून अंतर्ध्यान होण्यापूर्वी तिने आई आणि भावाला सांगितलं होते की ती गुहेत जाणार आहे. तुम्ही मंदिराचे नुकसान होऊ देऊ नका. यानंतर 16 मेच्या रात्री नीलम अचानक गायब झाली. आम्ही यूपीमधील झारखंड सीमेवर असलेल्या गुप्तधामच्या गुहेत जाऊन 4 वेळा शोध घेतला पण काहीही सापडलं नाही. यानंतर 27 जुलै रोजी ती आई अमरावती देवीच्या स्वप्नात आली आणि ती गुप्त धाममध्ये असल्याचं सांगितलं. मी नागिनच्या रूपात आहे असं तिने सांगितलं. यानंतर नीलमची आई अमरावती देवी आणि भाऊ गौतम गुहेच्या 40 मीटर आत गेले. तेव्हा जय महाकाली जय महाकाली असा आवाज आला. यानंतर नीलम गुहेत असलेल्या शिवलिंगाजवळ आढळून आली. नीलमच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार नीलमने सांगितले की ती सध्या नागिनच्या रूपात आहे. तुम्ही अखंड कीर्तनाचं आयोजन करा. यानंतरच ती प्रत्यक्ष शरीरात परत येईल. यानंतर गुहेत 12 तास कीर्तन झाले आणि नीलम आपल्या मूळ शरीरात परतली. मग ती मंदिरात आली. गुप्तधामहून हुसरूरला येत असताना नीलमला पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. नीलम 72 दिवस अन्न पाण्याविना गुहेत राहिली. नीलम परतल्यानंतर गावात तिचे जंगी स्वागत करण्यात आलं. या 72 दिवसांत काय घडलं याबद्दल काही आठवत नाही. तिला गुहेत जायचे होते. जर तिने हे सांगितलं असते तर तिला जाऊ दिले नसते. गुहेतून बाहेर येताच ती गुहेत कशी पोचली आणि पुन्हा मानवी शरीरात कशी परतली याबाबत काहीच आठवत नव्हतं.